आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या मन की बात या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातच्या आणखी एका भागात तुमच्यासोबत संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. याच वेळी मध्येच निवडणुकांची धावपळ सुरू आहे. मात्र तुमच्या पत्रांच्या आणि संदेशांच्या माध्यमातून आपण देश आणि देशवासियांच्या यशाबद्दल एकमेकांसोबत आपल्या आनंद वार्ता देखील सामायिक करत आहोत. यावेळी मन की बातची सुरुवात देशाच्या अशाच एका खूप मोठ्या कामगिरीनं करूया. मित्रांनो, भारतानं विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडलं आहे. याच विचारानं आपले शास्त्रज्ञ नागरी अणु कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देत आहे. त्यामुळे आपल्या औद्योगिक विकासाला, ऊर्जा क्षेत्राला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. शेतीपासून ते आधुनिक नवसंशोधकांपर्यंत सर्वांनाच भारताच्या नागरी अणु कार्यक्रमानं मोठी मदत केली आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या अणुशास्त्रज्ञांनी आणखी एका मोठ्या कामगिरीद्वारे भारताचा गौरव वाढवला आहे. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथील फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकॅलिटी साध्य केली आहे. प्रत्यक्षात क्रिटिकॅलिटी हा तो टप्पा आहे ज्यामध्ये रिॲक्टर पहिल्यांदाच सेल्फ सस्टेनिंग न्यूक्लिअर चेन रिॲक्शनमध्ये यश मिळवते. या टप्प्याचा अर्थ असा की रिॲक्टर आता ऑपरेशन फेजच्या स्थितीत पोहोचली आहे. भारताच्या अणुऊर्जा प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे अणुसंयंत्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याला ब्रीडर रिॲक्टर का म्हणतात यामागेही एक कारण आहे. ही अशी एक प्रणाली आहे जी ऊर्जेच्या उत्पादनासोबतच भविष्यासाठी नवीन इंधनही स्वतःच तयार करते. मित्रहो, मला मार्च 2024चा तो काळ आठवतोय, जेव्हा कल्पक्कममध्ये मी रिॲक्टरच्या कोअर लीडिंगचा साक्षीदार झालो होतो. भारताच्या अणु कार्यक्रमात ज्यांनी आपलं अमूल्य योगदान दिलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. देशवासियांचं जीवन अधिक चांगलं आणि सुसह्य बनवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे विकसित भारताच्या आपल्या संकल्पालाही एक नवी ऊर्जा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आज मला अशा एका शक्तीबद्दल बोलायचं आहे जे अदृश्य आहे, परंतु जिच्याशिवाय आपलं जीवन एक क्षणही चालू शकत नाही. आणि हीच ताकद भारताला पुढे नेत आहे. ही आपली पवन शक्ती आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आलं आहे, वायुर्वा इति व्यष्टी वायुरवै समष्टी. अर्थात वायू केवळ एक तत्व नाही, ही जीवनाची ऊर्जा आहे, ही समष्टीची शक्ती आहे. मित्रांनो, आज हीच पवनशक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित आहे. भारतानं अलीकडेच पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जीमध्ये मोठं यश संपादन केलं आहे. आता भारताची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॉट पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या केवळ एक वर्षातच सुमारे 6 गिगावॉट नवीन क्षमतेची भर पडली आहे. पवन ऊर्जेमध्ये भारत झपाट्यानं पुढे जात आहे आणि जग आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. मित्रहो, आज भारत पवन ऊर्जा क्षमतेमध्ये जगात 4थ्या स्थानावर आहे. आपल्या अभियंत्यांचे हे कष्ट आहेत, हे आपल्या तरुणांचे परिश्रम आहेत आणि हे देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. मित्रहो, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान अशी देशातली अनेक राज्य या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. गुजरातचे कच्छ, पाटण, बनासकांठा यासारखे भाग जिथे पूर्वी फक्त वाळवंट दिसायचं, तिथं आज मोठे नवीकरणीय ऊर्जा पार्क तयार होत आहेत. याचा लाभ युवा वर्गाला मिळत आहे. नवीन संधी निर्माण होत आहेत, नवीन कौशल्य विकसित होत आहेत आणि रोजगाराचे नवे मार्गही खुले होत आहेत. मित्रांनो, भारताच्या विकासासाठी सौर आणि पवन ऊर्जा आवश्यक आहेत. ही केवळ पर्यावरणाची बाब नाही, तर ही आपल्या भविष्याची सुरक्षा आहे. यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका आहे. आपल्याला वीज वाचवायची आहे. आपल्याला स्वच्छ ऊर्जा म्हणजेच क्लीन एनर्जीचा स्वीकार करायचा आहे. देशामध्ये प्रत्येक स्तरावर असे प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण यातूनच
मोठा बदल घडून येतो. मित्रांनो, मे महिन्याची सुरुवात एका पावन पर्वानं होणार आहे. काही दिवसातच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. मी तुम्हा सर्व देशवासियांना आधीपासूनच यासाठी शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच होते हे त्यांनी आपल्याला शिकवलं. स्वतःवर विजय मिळवणं हाच सर्वात मोठा विजय असतो हे त्यांनी सांगितलं. आज जग ज्या प्रकारच्या तणावातून आणि संघर्षातून जात आहे, अशा काळात भगवान गौतम बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वाचे झाले आहेत. मित्रांनो, दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये एक संस्था भगवान बुद्धांचे विचार पुढे नेत आहे. लडाखमध्ये जन्मलेल्या ड्रप्पोन ओझर रिनपोचे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ही संस्था ध्यान आणि करुणा लोकांच्या जीवनाशी जोडत आहे. कोचिगुआज खोऱ्यात बांधलेला स्तूप लोकांना शांततेची अनुभूती देतो. खरोखरच हे पाहून अभिमान वाटतो. भारताची प्राचीन विचारसरणी जगापर्यंत पोहोचत आहे आणि दूरदूरचे लोकही तिच्यासोबत जोडले जात आहेत. मित्रांनो, बौद्ध परंपरा आपल्याला निसर्गासोबत नातं निर्माण करण्याचीही शिकवण देते. भगवान बुद्धांना एका वृक्षाखाली ज्ञान मिळालं होतं. निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देशामध्येही असे अनेक प्रयत्न होत आहेत. कर्नाटकातील कर्मा मॉनेस्ट्री याचं उत्तम उदाहरण आहे. 100 एकरमध्ये पसरलेला हा मठ एक जिवंत वनक्षेत्र आहे. या वनामध्ये 700हून अधिक देशी वृक्षांचं जतन करण्यात आलं आहे. मित्रांनो, बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमेची ही संधी आपल्याला प्रेरणा देते. आपण आपल्या जीवनात शांतता वाढवूया, करुणेचा अंगीकार करूया आणि संतुलनासह पुढे जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्या देशात आता 23 जानेवारी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून ते 30 जानेवारी म्हणजेच गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत प्रजासत्ताकाचा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असतो बीटिंग रिट्रीट. आज मी तुमच्याशी बीटिंग रिट्रीटबद्दल चर्चा करत आहे. त्यामागेही एक विशेष कारण आहे. तुम्ही पाहिलं असेल की हा सोहळा विविध बँड्सच्या वैविध्यपूर्ण संगीत परंपरांचं दर्शन घडवतो. गेल्या काही वर्षांपासून यामध्ये भारतीय संगीताचा समावेश वाढला आहे आणि देशातल्या लोकांनाही ते आवडू लागलं आहे. यावर्षीचा बीटिंग रिट्रीट सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला होता. हवाई दल, लष्कर, नौदल आणि सीएपीएफच्या बँड्सनी अतिशय उत्तम सादरीकरण केलं होतं. शानदार संगीताबरोबरच दिमागदार फॉर्मेशन्स हा कार्यक्रम सर्वांचं लक्ष वेधून घेतो. हवाई दलाच्या बँडनं सिंदूर फॉर्मेशन तयार केलं, नौदलाच्या बँडनं मत्स्ययंत्र फॉर्मेशन बनवलं, तर दुसरीकडे लष्कराच्या बँडच्या सादरीकरणात वंदे मातरमची 150 वर्ष आणि क्रिकेटमधील भारताच्या यशाचंही दर्शन घडवण्यात आलं. मित्रांनो, बीटिंग रिट्रीटची सांगता झाल्यानंतर हे सर्व परिश्रम आणि हे यश हळूहळू धूसर होत जायचं. परंतु आता या संदर्भात एक खूप चांगला प्रयत्न झाला आहे. बीटिंग रिट्रीटचं संगीत पहिल्यांदाच वेव्ज OTTवर देखील उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात ते इतर प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा उपलब्ध असेल. तुम्ही ते नक्कीच ऐका. तुम्हाला आपली सशस्त्र दलं आणि त्यांच्या परंपरांचा खूप अभिमान वाटेल. मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशाच्या विविध भागातून निसर्ग संवर्धनाच्या प्रेरणादायी कथा समोर आल्या आहेत. या कथा आपल्यामध्ये आशावाद निर्माण करतात आणि अभिमानानं भरून टाकतात. मन की बातच्या श्रोत्यांना मला अशा काही उदाहरणांची माहिती द्यायची आहे. ती ऐकून तुमचंही मन प्रसन्न होईल. सर्वात आधी कच्छच्या रणाबद्दल बोलूया. पाऊस संपल्यानंतर तिथली धरणी जिवंत होते. दरवर्षी लाखो फ्लेमिंगो इथे येतात. संपूर्ण परिसर गुलाबी रंगानं न्हाऊन निघतो. म्हणूनच याला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. हे पक्षी इथंच घरटी बांधतात आणि आपल्या पिलांना मोठं करतात. कच्छचे लोक त्यांना लाखाजी के बाराती म्हणतात. आता लाखाजींचे हे वऱ्हाडी कच्छमध्ये पर्यावरण संवर्धनाचं एक अतिशय सुंदर प्रतीक बनले आहेत. दुसरा किस्सा मानव आणि वन्यजीवांच्या सहयोगाचा आहे आणि हा उत्तर प्रदेशातला आहे. इथल्या तराई क्षेत्रात सुगीच्या हंगामात
हत्तींचे कळप गावाकडे येतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. परंतु आता उत्तर प्रदेशात देखील गजमित्रसारखे प्रयत्न सुरू झाले आहेत. गावातील लोकच पथकं तयार करून हत्तींवर लक्ष ठेवतात. ते वेळेवर लोकांना सावध करतात. त्यामुळे संघर्ष कमी होत आहे आणि लोकांमध्ये विश्वास वाढत आहे. मित्रांनो, मध्य भारतातूनही एक चांगली बातमी आली आहे. छत्तीसगडमध्ये ब्लॅक बक म्हणजेच काळवीट पुन्हा दिसू लागले आहेत. एकेकाळी त्यांची संख्या खूप कमी झाली होती, परंतु सतत प्रयत्न झाले आणि संरक्षण वाढवण्यात आलं. आज ते पुन्हा मोकळ्या मैदानात धावताना दिसतात. हे आपल्या हरवत चाललेल्या वारशाचं पुनरागमन आहे. अशीच आशा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच मालढोकच्या संरक्षणातही दिसत आहे. हे पक्षी आपल्या वाळवंटी भागाची ओळख असायचे, परंतु एक काळ असा आला की ते फारच कमी संख्येनं उरले होते. परिस्थिती अशी होती की हा पक्षी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोचला होता. पण आता याच्या संवर्धनासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब होत आहे. प्रजनन केंद्र उभारली गेली आहेत आणि आता नव्या जीवनाची सुरुवात दिसून येत आहे. मित्रांनो, निसर्ग आणि मानव वेगवेगळे नाहीत. आपण एकमेकांचे सोबती आहोत. ज्यावेळी आपण निसर्गाचा विचार करतो, त्याचा आदर करतो आणि त्याच्या सोबत वाटचाल करतो, तेव्हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. आज हाच बदल देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी आशा बनून समोर येत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, ईशान्य भारत आपल्या सर्वांसाठी अष्टलक्ष्मी आहे. या भागात अफाट प्रतिभा आहे आणि ईशान्येचं नैसर्गिक सौंदर्यही सर्वांचं लक्ष वेधून घेणारं आहे. मन की बातमध्ये आपण नेहमीच ईशान्येकडील लोकांच्या यशाबद्दलची चर्चा करत आलो आहोत. आज अशाच एका आणखी यशाबद्दलची चर्चा मी तुमच्यासोबत करणार आहे आणि ती आहे बांबूच्या क्षेत्रात ईशान्येच्या यशस्वी घोडदौडीची. मित्रहो, ज्या गोष्टीकडे कधी काळी ओझं म्हणून पाहिलं जात होतं, ती गोष्ट आज रोजगार, व्यवसाय आणि नवोन्मेषाला नवी गती देत आहे. आपल्या माता भगिनी याच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बांबूची व्याख्या बदलल्यामुळे किती मोठा बदल घडून आला आहे. इंग्रजांनी बनवलेल्या कायद्यानुसार बांबूची व्याख्या झाड म्हणून केली गेली होती आणि त्याच्याशी संलग्न नियम अतिशय कडक होते. कुठेही बांबूची ने-आण करणं खूप कठीण झालं होतं. अशा परिस्थितीमुळे इथले लोक बांबूशी संबंधित उद्योग व्यवसायांपासून दूर होत गेले. पण मित्रहो, 2017 या वर्षात या कायद्यात बदल करून आम्ही बांबूला झाडाच्या श्रेणीमधून वगळलं. आता याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आज संपूर्ण ईशान्य भारतात बांबू क्षेत्र बहरू लागलं आहे. लोक सातत्यानं नवोन्मेषाची कास धरून त्याचं मूल्यवर्धनही करत आहेत. मित्रहो, त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातले बिजॉय सूत्रधार आणि दक्षिण त्रिपुराचे प्रदीप चक्रवर्ती यांच्याबद्दल बोलूया. त्यांनी नवीन कायद्यांकडे स्वतःसाठीची एक मोठी संधी म्हणून पाहिलं. मग त्यांनी आपल्या कामाला तंत्रज्ञानाची जोड दिली. आज ते पूर्वीपेक्षाही कितीतरी जास्त चांगली आणि कितीतरी पटीनं जास्त बांबूची उत्पादनं तयार करत आहेत. नागालँडच्या दिमापूर आणि आसपासच्या परिसरात असे अनेक स्वयंसहाय्यता गट आहेत, ज्यांनी बांबूशी संबंधित खाद्य उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन घडवून आणलं आहे. तिथं खोरोलो क्रिएटिव्ह क्राफ्टसारखे गट देखील आहेत. हे गट बांबूचं फर्निचर आणि हस्तकारागिरीची कामं करत आहेत. मित्रांनो, मिझोरामच्या मामित जिल्ह्यात असे गट आहेत, जे बांबूच्या उती संवर्धन आणि पॉलीहाऊस व्यवस्थापनावर काम करत आहेत. मला सिक्कीममधील गंगटोक जवळच्या लागास्थल बांबू एंटरप्राइज टीमबद्दलही माहिती मिळाली आहे. ते बांबूपासून हस्तकारागिरीच्या वस्तू, अगरबत्तीच्या काड्या, फर्निचर आणि गृहसजावटीच्या वस्तू तयार करतात. मित्रहो, मी इथं काही मोजकीच उदाहरणं मांडली आहेत. देशातील बांबू क्षेत्राच्या यशाची ही यादी खूप लांबलचक आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करू इच्छितो की ईशान्येकडची कोणती ना कोणती बांबू उत्पादनं तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्ही त्या भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता. तुमच्या अशा प्रयत्नांमुळे त्या लोकांचा उत्साह वाढेल, जे बांबूची उत्पादनं तयार करण्यासाठी आपला घाम गाळत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, वेगानं बदलत असलेल्या आजच्या काळात तंत्रज्ञान
आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग बनलेला आहे. आज आपण आपल्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडून घेतानाही तंत्रज्ञानाची किमया दिसून येते. या दिशेनं अलीकडेच एक अशी घडामोड झाली आहे, ज्यामुळे शिक्षणाशी संबंधित लोक आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांना खूप आनंद झालेला आहे. मित्रहो, काही दिवसांपूर्वीच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारानं म्हणजे नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडियानं एका विशेष पोर्टलवरून एक अद्भुत डेटाबेस सामायिक केला आहे. या संस्थेनं 20 कोटींपेक्षा जास्त अनमोल दस्तऐवजांचं डिजिटायझेशन करून ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही तर खूपच उत्सुकता चाळवणारे आहेत. 7व्या शतकातील गिलगिट हस्तलिखितं भोजपत्रावर लिहिलेली आहेत. इथं तुम्हाला 8व्या शतकातील एक रंजक ग्रंथ श्री भुवालय देखील पाहायला मिळेल. अंकांवर आधारित असलेला हा ग्रंथ एका ग्रीडच्या स्वरूपात आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संबंधित काही महत्त्वाची पत्र देखील तुम्ही इथं पाहू शकता. 1857 मध्ये त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा यात उलगडा होतो. त्यातून त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. जे लोक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे चाहते आहेत, त्यांच्यासाठी इथं नेताजींचं आयुष्य, आझाद हिंद सेना आणि त्यांच्या भाषणांशी संबंधित अनेक दस्तऐवज आहेत. तुम्हाला पंडित मदन मोहन मालवीयजी यांच्याशी संबंधित असंख्य दस्तऐवज देखील इथं मिळतील. यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेची आणि हिंदी साहित्य संमेलनाशी संबंधित महत्त्वाची माहिती देखील आहे. इथं आपल्या संविधान सभेशी संबंधित असंख्य महत्त्वाचे दस्तऐवज देखील उपलब्ध आहेत. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की तुम्ही www.abhilekh-patal.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. इथं तुम्हाला आपल्या इतिहासाची एक अद्भुत अनुभूती येईल. मित्रहो, जरा कल्पना करा, तुम्ही जगातील सर्वात प्रतिभावान लोकांमध्ये आहात. तुमच्यासमोर गणिताचे अत्यंत कठीण प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी वेळ आहे केवळ 4.5 तास. म्हणजेच वेळ खूप कमी आहे आणि स्पर्धा आंतरराष्ट्रीय आहे, खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ होणं खूपच स्वाभाविक आहे. पण याच परिस्थितीत आपल्या मुलींनी मात्र कमाल करून दाखवली. या महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्सच्या बोर्दो इथं युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. गणिताची अत्यंत आवड असलेल्या शालेय विद्यार्थिनींसाठी ही एक मोठी स्पर्धा होती. जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी ही एक आहे. या ऑलिम्पियाडमध्ये आपल्या मुलींनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मला या प्रतिभासंपन्न टीमचा खूप अभिमान वाटतो. यात मुंबईची श्रेया मुंदडा, तिरुवनंतपुरमची संजना चाको, चेन्नईची शिवानी भरतकुमार आणि कोलकाताची श्रीमोयी बेरा यांचा समावेश होता. या स्पर्धेत आपली टीम जगात 6व्या क्रमांकावर पोहोचली. श्रेयानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. संजनानं रौप्य तर शिवानीनं कांस्य पदक आपल्या नावावर केलं. मित्रहो, या ऑलिम्पियाडसाठी भारताची जी निवड प्रक्रिया आहे ती मुळातच खूप अवघड स्वरूपाची आहे. यासाठी एक बहुस्तरीय निवड प्रक्रिया आहे. त्यात प्रादेशिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची अवघड आव्हानं पार करावी लागतात. त्यानंतर सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी एका महिन्याच्या गणित प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतात. हे शिबिर टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित केले जातं. या शिबिराच्या अखेरीला पथकाची निवड चाचणी घेतली जाते आणि त्यातल्या कामगिरीच्या आधारावर भारताचं पथक निवडलं जातं. मित्रहो, दरवर्षी देशभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थिनी या मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड प्रोग्रॅममध्ये भाग घेतात. काळानुरूप ही संख्या सातत्यानं वाढते आहे. म्हणजेच देशाच्या मुलींमध्ये ऑलिम्पियाडची ही संस्कृती वेगानं लोकप्रिय होऊ लागली आहे. या हुशार मुलींना पाठबळ देण्यासाठी मी त्यांच्या पालकांचंही कौतुक करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात यावेळी एक अतिशय महत्त्वाची मोहीम सुरू आहे, ज्याबद्दलची प्रत्येक भारतीयाला माहिती असणं गरजेचं आहे. ही आहे जनगणनेची मोहीम. जगातील ही सर्वात मोठी जनगणना आहे. मित्रहो, जे नागरिक
पूर्वी अशा प्रकारच्या प्रक्रियेतून गेले आहेत, यावेळचा जनगणनेचा त्यांचा अनुभव वेगळा असणार आहे. जनगणना 2027ला डिजिटल बनवलं गेलं आहे. ही सर्व माहिती थेट डिजिटल माध्यमातून नोंदवली जात आहे. घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल ॲप आहे. ते तुमच्याशी बोलल्यानंतर त्यातच माहितीची नोंद करतील. आणि मित्रहो, यावेळी जनगणनेतील तुमचा सहभाग देखील सुलभ केला गेला आहे. तुम्ही स्वतः देखील आपली माहिती नोंदवू शकता. कर्मचारी येण्याच्या 15 दिवस आधी तुमच्यासाठी ही सुविधा खुली केली जाईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार माहिती भरू शकता. जेव्हा तुम्ही प्रक्रिया पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला एक विशेष ओळख क्रमांक म्हणजे आयडी मिळतो. हा ओळख क्रमांक तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर येतो. नंतर जेव्हा कर्मचारी तुमच्या घरी येतात, तेव्हा तुम्ही हाच ओळख क्रमांक दाखवून माहितीची खातरजमा करू शकता. यामुळे पुन्हा माहिती देण्याची गरज भासत नाही, वेळही वाचतो आणि प्रक्रियाही सुलभ होते. मित्रहो, ज्या राज्यांमध्ये स्वगणनेचं काम पूर्ण झालं आहे, तिथं गणना कर्मचाऱ्यांद्वारे गृहसूचीकरणाच्या कामाचाही प्रारंभ केला गेला आहे. आत्तापर्यंत सुमारे 1,20,00,000 कुटुंबांचं गृहसूचीकरण पूर्ण झालं आहे. मित्रहो, देशाची जनगणना हे फक्त सरकारी काम नाही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. तुमची दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असते, ती गोपनीय ठेवली जाते. डिजिटल संरक्षणासह ती सुरक्षित केली जाते. तेव्हा चला, आपण सर्वजण मिळून या प्रक्रियेत सहभागी होऊया आणि जनगणना 2027 यशस्वी करूया. मित्रहो, आपल्या देशात खाण्यापिण्याची परंपरा फक्त चवीपुरती मर्यादित राहिलेली नाही. याच परंपरेचा एक रंजक भाग आहे भारताचं चीज. काही दिवसांपूर्वी मी ट्विटच्या माध्यमातून एक माहिती सामायिक केली होती. ब्राझीलमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय चीज स्पर्धेत भारतीय चीजच्या 2 ब्रँड्सना प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. या यशाची समाज माध्यमांवरही मोठी चर्चा झाली. अनेक लोकांनी मला सांगितलं की भारतात चीजच्या बाबतीत जे वैविध्य आहे, त्याबद्दलही चर्चा झाली पाहिजे. मित्रांनो, भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रात खूप मोठा बदल घडून येत आहे. या क्षेत्रातील मूल्यवर्धनानं आपल्या पारंपरिक चवीला एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. आज भारतीय चीज जगभरात आपलं स्थान निर्माण करत आहे. नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण, जगभरातील भोजनाच्या थाळ्यांमध्ये भारताची चव पोचत आहे. जम्मू काश्मीरच्या कलारी चीजबद्दलच घ्या. याला काश्मीरचं मोझेरेला म्हटलं जातं. गुज्जर बकरवाल समुदायाचे लोक पिढ्यानपिढ्या हे बनवत आणि खात आले आहेत. त्याचवेळी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये छुरपी खूप प्रसिद्ध आहे. डोंगराळ भागातील साधेपणा आणि कोमलता याच्या चवीतही जाणवते. या चीजचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे याकच्या दुधापासून बनवलं जातं. मित्रहो, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टोपलीनू पनीर, ज्याला सुरती चीज असं म्हटलं जातं, त्याची सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मी इथं फक्त काहीच नावं घेतली आहेत, पण आपल्या देशातील चवींचं हे जग खूप व्यापक आहे. आज या परंपरेला नवं बळ मिळू लागलं आहे. अनेक भारतीय कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान येत आहे, उत्तम पॅकेजिंग केलं जात आहे आणि आपली उत्पादनं जागतिक मानकांनुसार प्रगती करत आहेत. याचाच परिणाम म्हणजे भारतीय चीज आता देशाच्या सीमा ओलांडून जगातील बाजारपेठा आणि रेस्टॉरंटपर्यंत पोहोचू लागला आहे. आज आपण लोकल टू ग्लोबलबद्दल बोलतो, त्यात भारतीय चीजचं उदाहरण आपल्याला पुढची दिशा दाखवतं. मला विश्वास आहे की भारताची चव, भारताची परंपरा आणि भारताची गुणवत्ता जगभरातील लोकांना एक नवा अनुभव देईल आणि भारताशी एक नवं नातं देखील निर्माण करेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात देशाच्या अनेक भागात नववर्षासह अनेक सण उत्सव साजरे केले गेले. काहीच दिवसांनंतर 9 मे रोजी पोच्चीशे बोईशाकच्या निमित्तानं आपण गुरुदेव टागोर यांची जयंती साजरी करणार आहोत. गुरुदेव हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. ते एक महान लेखक आणि विचारवंत तर होतेच, पण त्यांनी अनेक प्रसिद्ध संस्थांचीही जडणघडण केली.
गुरुदेव टागोर हे लोकांसाठी अशा उद्योगांचे समर्थक होते ज्यामुळे कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासोबतच गावाचेही कल्याण होऊ शकेल. ज्यांच्या रवींद्र संगीताचा प्रभाव आजही जगभरात कायम आहे. माझ्यासाठी शांतिनिकेतनला दिलेल्या भेटी अविस्मरणीय ठरल्या आहेत. ही तीच संस्था आहे जी त्यांनी पूर्ण समर्पण भावनेनं मशागत करून घडवली. त्यांना पुन्हा एकदा माझी विनम्र श्रद्धांजली. मित्रहो, मे महिना 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचंही स्मरण करून देतो. मी भारत मातेच्या त्या सर्व वीर सुपुत्रांना नमन करतो ज्यांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली होती. हा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुट्ट्यांचाही काळ असतो. माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या सुट्ट्यांचा भरपूर आनंद लुटावा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. उन्हाळ्याच्या या हंगामात तुम्ही सगळ्यांनी आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या. पुढच्या महिन्यात आपली पुन्हा भेट होईल, काही नवीन विषयांसह, देशवासियांच्या काही नव्या यशांसह. खूप खूप धन्यवाद. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.